दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 12 आपविहिरेया मार्गी वामाचा उपहार स्वीकारू। वामन आणि मतिविळास हे दोघे नेवासाला राहायचे। एके दिवशी ते रिद्धपूरला राऊळांच्या दर्शनासाठी आले। राऊळांचे दर्शन झाले। नंतर एकदा वामन भटांनी मठामध्ये असताना राऊळांना विनंती केली, जी गोसाविया लागोनी उपहार करीन। विनंतीचा स्वीकार करत राऊळ म्हणाले, आवो मेला जाय हो म्हणे। वामन भटांनी उपहाराची सर्व तयारी केली। तेव्हा राऊळ दाभेरीकडे फिरायला गेले होते। राऊळांसोबत वामनही होते। उपहाराचा स्वयंपाक करायला आबाईसा मठात राहिल्या। वामन भटांनी राऊळांना विनंती केली, जी गोसावी आरोगणे बीजे करावे। जी केशवनायकाच्या विहिरीच्या दक्षिणेकडे राऊळांचे आसन झाले। राऊळ म्हणाले, मेला जाय घाली तळखंड, इथेच वाढा। वामन भट म्हणाले, गोसावियांसी एथची आरोगण करावयाची प्रवृत्ती असे। भक्तजन म्हणाले, गोसावियांसी एथवची आरोगणेची प्रवृत्ती असे। धावा उपहार आणा जा। वामन भट मठात गेले। उपहाराचे सर्व पदार्थ एका टोपल्यात ठेवून घेऊन आले। त्यांच्या बरोबर आबाईसाही आल्या। आबाईसाने वस्त्राचे लहान तंबू टेंट तयार केले। त्या तंबूमध्ये राऊळांचे आसन झाले। राऊळांचे श्रीचरण प्रक्षालन केले, पूजन केले। नंतर राऊळांसाठी ताट वाढले। तिथेच सर्व भक्तजनांसहित राऊळांची आरोगणा झाली।